वाड्या तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळींना भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष ह्या नात्याने मी सर्वांना इथे आमंत्रण दिलं। आमच्या वाडा शहराच्या जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घ्यावी आणि आमचा जो काही प्रश्न आहे वाडा नगरपंचायतचा तो तुमच्या पुढे मला मांडावासा वाटला आणि तुम्हाला मी बोलवलं। प्रथमतः तुमचं वाड्या तालुक्यातील सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून, कारण आज वाडा नगरपंचायतच्या बाबतीत आम्ही गेले अनेक वर्ष पत्रव्यवहार करतो, लोकांचे प्रश्न मांडतो, परंतु त्या प्रश्नाला कुठेही वाचा फुटत नाही किंवा त्या प्रश्नानुसार ते प्रश्न सोडवले जात नाही। भ्रष्टाचार जोरदारपणे चालू आहे आणि ह्या बाबतीत आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा ते प्रश्न सुटत नसल्यामुळे आम्ही मागच्या 28 ऑगस्ट 2024 रोजी आमचं वाडा पोलीस स्टेशनला आमंत्रण दिलं, आम्हाला बोलवलं, तिथे चर्चा केली। व्यापारी आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा झाली, कारण 29/8/2024 आंदोलन असल्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केली की 30 तारखेला मोदी साहेब येतात आणि कलेक्टरचे आदेश आहेत आणि व्यापारीही आले। व्यापाऱ्यांनी सांगितलं गणपतीचा टायमिंग आहे, सणावाराचा टायमिंग आहे, तुम्ही जरा थोडीशी तारीख पुढे घ्या, म्हणून आम्ही 11 तारीख ठरवली व्यापाऱ्यांच्या संगनमताने आणि त्यानंतर पत्रही दिलं। तहसीलदार, पोलीस स्टेशन, नगरपंचायत हे पत्रही दिलं आणि त्यानंतर 11 तारीख ठरली। 11 तारखेला आम्ही भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून जे आंदोलन केलं ते मूक आणि काळ्या फिती लावून, झेंडे घेऊन, काळे झेंडे लावून आम्ही निषेध मोर्चा म्हणून नगरपंचायतच्या विरोधात काढला, कारण नगरपंचायत सक्षम नाही, भ्रष्टाचारात 1 नंबर आहे। आज बरेचशी कामं निष्कृष्ट दर्जाची झाली असल्यामुळे आम्ही तो मूक मोर्चा काढला होता आणि त्याच्यानंतर आमच्यावर 13 तारखेला भूमिपुत्र संघटनेच्या काही ठराविक कार्यकर्ते आणि त्याच्यामध्ये असणारे सामील होणारे आमचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि गुन्हे दाखल केल्यानंतर आम्ही आज त्या बाबतीत सुद्धा आज वरिष्ठांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। आज माननीय राज्यपाल तसंच माननीय उच्च न्यायालय मुंबई तसेच आदिवासी विकास मंत्री मंत्रालय मुंबई, आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नाशिक, उपविभागीय अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जव्हार यांना सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, भूमिपुत्र संघटना मी चालवतो। आज आमची चळवळीच्या माध्यमातून लोकांची हक्क अधिकाराची गदा जी आलेली असते त्याच्यावर आम्ही काम करतो। लोकांचे हक्क अधिकार लोकांना कसे मिळतील त्याबाबत आम्ही भांडत असताना आमची शासनाने दखल घेतली आणि आदिवासी सेवा पुरस्कार सुद्धा आम्हाला 19-20चा दिला गेला, तर तो आम्ही सामाजिक कार्यकर्तो म्हणून दिलेला आहे। तर जर का आमच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत असतील तर दिलेल्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार जो आहे आदिवासी सेवा पुरस्कार हा सुद्धा आम्ही परत करण्याची मागणी सुद्धा राज्यपालांना केलेली आहे। जर का अशा पद्धतीने खोटे गुन्हे आमच्यावर दाखल होत असतील तर तो आदिवासी सेवा पुरस्कार सुद्धा आम्ही शासनाला प्रदान करणार आहोत, अशा पद्धतीचं लेखी आम्ही निवेदन दिलेलं आहे। याच्यामध्ये ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या सर्व तुम्हाला माहिती आहेत। स्मशानभूमी झाली, रस्ते खराब आहेत, कचरा कुंडीत भ्रष्टाचार, घंटागाडीत भ्रष्टाचार, रोडमध्ये भ्रष्टाचार, डम्पिंग ग्राउंडच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार आणि स्मशानभूमी तोडून टाकून ती लोकांना स्मशानभूमीपासून वंचित ठेवण्याचं काम, असे अनेक मुद्दे आमचे आहेत ना। त्या मुद्द्याला धरून आम्ही आज चालत असताना आम्ही हे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्यावर खोट्या पद्धतीचे गुन्हे दाखल करून पोलिसांनी आणि इथल्या राजकीय ठेकेदार पुढाऱ्यांनी हे आमच्यावर गुन्हे दाखल दबावापोटी केलेला आहे। तर आम्ही त्याला भीक घालत नाही, आमच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणून आम्ही मागे हटणार नाही। हा लढा आमचा जसा आहे तसा हा लढ्याचा पाठपुरावा, जे काही विषय नगरपंचायतच्या हद्दीतल्या भ्रष्टाचाराचे विषय आहेत हे आम्ही याचा पूर्णपणे पाठपुरावा करू, तडीस नेऊ आणि यांची न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी लावून यांच्यावर गुन्हे दाखल करायला, कारवाई करायला भाग पाडू, अशा पद्धतीचं आज आम्ही हे भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घेतलेला आहे। जो नॉन बेलेबल गुन्हा आहे त्या संदर्भात आपण न्यायालयीन काही जामीन व्यवस्था तर ज्यावेळेस ते कारवाई करतील त्यावेळेस आम्ही जामीन व्यवस्था करून, कारण हा जमाबंदी आदेश अशा पद्धतीने त्यांनी तो गुन्हा दाखल केलाय आणि 5 सेक्शन लावलेत, पण जमाबंदी केली असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही जमाबंदी न करता आम्ही पत्रव्यवहार करून बाकीच्या प्रोसेस प्रमाणे जाऊन आम्ही हे आंदोलन केलेलं आहे, म्हणजे शांततेच्या मार्गाने। आम्ही काय आरडाओरडा भरला नाही किंवा काय नाही, पण जेव्हा नगरपंचायतमध्ये गेलो तेव्हा आम्ही मुद्दे वाचून दाखवले, आमचे हे मुद्दे आहेत आणि त्यांनी निवेदनही दिलं, आम्हाला लेखीही दिलं, हे लेखी देतोय। आणि नगरपंचायतच्या शेवटची किंवा कुठल्या माणसाची तक्रार नसताना पोलीस बंदोबस्त ते होते, पोलीस बंदोबस्तात स्वतः होते पोलीस आणि पोलीसच आमच्यावर गुन्हे दाखल करतायत, म्हणजे कुठेतरी
राजकीय ठेकेदारांचे वरदहस्त आहे त्याच्यामध्ये, म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केले. नगरपंचायतच्या ज्या काही समस्या आहेत तुम्ही ज्या मांडलेल्या आहेत किंवा नगर प्रशासनाला जे काही निवेदन दिलेलं आहे, तर त्या समस्यांबाबतीत नगरपंचायतीने किंवा मुख्याधिकाऱ्यांनी तुम्हाला काही लेखी आश्वासन लेखी दिलं किंवा ना, आश्वासन काही दिलेलं आहे? दिलं ना, लेखी आश्वासन दिलं ना आम्हाला. नगरपंचायतने आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि हे नगरपंचायतने दिलेलं लेखी आश्वासनाचं पत्र. त्या लेखी आश्वासनावर तुमचं समाधान झालंय की नाही? ह्याच्यासाठी आम्हाला परत 20 तारखेला शिष्टमंडळ म्हणून एक आमच्या संघटनेच्या लोकांना 20 तारखेला त्यांनी पाचारण केले, बोलवले आणि त्याच्यावर चर्चाही होणार आहे 20 तारखेला, आता 20/9/2024ला. तर त्यांनी बोलवलेलं आहे, आम्ही जाणारही आहेत आणि तिथे जाऊन त्याची चर्चा करून जे काही आमचे मुद्दे आहेत ते मुद्दे सर्व सांगून समाधानकारक उत्तर मिळालं आम्हाला तर ठीक आहे, नाहीतर मग पुढचं आंदोलन सुद्धा आमचं असंच राहील, उपोषण राहील किंवा आमचं साखळी उपोषण किंवा आंदोलन हे आमचं कायमचं चालू राहील. आम्ही आंदोलन थांबवणार नाही जर आमचं समाधान झालं नाही तर.